तर आत्ता झाले आहेत 5:09. 4:30 पावणे 5च्या आसपास पाणी येतं, ते पाणी भरून घेतलं आणि बाहेर पाहिलं तर भरपूर अंधारच होता अजून. पण मला जायचं होतं मॉर्निंग वॉकला, म्हणून मग मी ती तयारी करत होते माझी. यांना सांगू म्हटलं, पण आधी स्वतः आवरून घेते. तर त्यांना म्हटलं की मी निघते, पण मग तेच बोलले की मी येतो तुझ्यासोबत, दोघंजण जाऊया. तर त्यांना म्हटलं ठीक आहे, आवरा तुम्ही. तर ते खाली गेले आणि मला पुन्हा गरम व्हायला लागलं. मी स्वेटर घातलं होतं त्याच्यामुळे, तर ते स्वेटर पुन्हा काढून ठेवलं. कारण पावसाळ्याचं ना वातावरण खूप दमट असतं, अचानक खूप थंडी वाटते, अचानक खूप गरम व्हायला लागतं. तर आत्ता आम्ही आलो आहे गार्डनमध्ये. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. सो आत्ता आम्ही वॉकला सुरुवात करतो. होईल तितकं 40-45 मिनटं थांबू, त्यानंतर मग पुन्हा घरी जाऊ. मोजून 25-30 मिनटं होणार होती. तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि बऱ्यापैकी चांगला सुरू झाला. आणि असं विचार करत होतो निघू आता, तेवढ्यात थांबायचा, मग पुन्हा वॉकला सुरुवात करायचो. पण म्हटलं आता चला फायनली जाऊच या, कारण अर्ध्याच्यावर ओलच व्हायला झालं होतं. तर म्हटलं आता घरी जाऊया आपण. तर मंडळी, व्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत केलं नाही, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आजचा थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल व्लॉग कोणता आहे. मी तुमच्याशी आज माझा मॉर्निंग रुटीन शेअर करते आहे 5 ते 11चा. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्लॉग असणार आहे. आणि आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला कामाकडे वळूया. बेड आवरून घेतला आणि त्याच्यानंतर बाहेर बघा किती सुंदर वातावरण झालेलं आहे. अतिशय सुंदर वाटत होतं बाहेर बघून. तर मंडळी, आत्ता घराचा शिळा केर काढलेला आहे आणि आता सगळे काही कचरा जो आहे तो खाली टाकायला जाते. ओला कचरा सुका कचरा वेगळा असतो माझा, पण आमच्याकडे एकच गाडी येते, सो ते एकत्रच कचरा घेऊन जातात. आणि 9:30 वाजता येते ती गाडी, पण मी आत्ताच खाली ठेवून देते, म्हणजे नंतर मग मी स्वयंपाक करत असते तेव्हा धावपळ होत नाही. आणि ते हे आठवड्याला 2च दिवस गाडी येते, एक मंगळवारी आणि गुरुवारी, त्यामुळे फार ते एक टेन्शन असतं. तर काल रात्री बऱ्यापैकी पाऊस झाला होता. एक खिडकी उघडीच राहिली, त्यामुळे गॅलरीत थोडंफार पाणी साचलं होतं. तर म्हटलं ते पण आवरून घेते, कारण पावसाच्या पाण्याचं ना एक वेगळंच हे असतं, म्हणजे फरशी असं चिकट चिकट लागते. तर मला ते अजिबात सहन होत नाही, त्याच्यामुळे मी व्यवस्थित फिनाईल टाकून फरशी पुसून घेतली. आणि म्हटलं आता गॅलरीच आवरण्यापेक्षा अख्खं घरच पुसून घ्यावं, कारण मग दिवसभराचंच टेन्शन मिटून जाईल. फक्त झाडू वगैरे मारायचं राहील सायंकाळी. आणि असंही हे जॉबला गेल्यानंतर मी घरात एकटीच राहते, त्यामुळे घरात फारसा पसारा होत नाही, त्यामुळे मला सतत सतत आवरावं लागत नाही एकदा आवरलं तर. तर रात्रीची जी पण भांडी धुवून ठेवलेली होती ती मी आत्ता रॅकला लावून दिली. आणि जे काही थोडीफार भांडी असतात, जे कशावर काही झाकलेलं असतं किंवा काय, ते आत्ता धुते. जसं पोळींचं ठेवण्याचं होतं ते पण धुते. आपला तवा जो असतो तो पण रात्री आमच्याकडे धुवत नाही, तर तो पण सकाळीच धुते मी. आणि त्याच्यानंतर जे किचन ओटा मी रात्री पण स्वच्छ करूनच झोपते. पण काय होतं, रात्री काय काय फिरतं आपल्याला माहीत नसतं. किचन ओट्यावर पालीच असतात, काहीही येऊ शकतं. तर त्याच्यामुळे आधी मी ते स्वच्छ करते आणि मगच माझ्या स्वयंपाकाची तयारी करते. आता एवढं आवरायला मला 7 वाजलेले आहेत. तर आता दुधाचं पातेलं घेऊन स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर मला दूध घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित तापवून ठेवायचं आहे, कारण मांजर कधी तोंड घालेल सांगता येत नाही. ते पटकन थंड करून ठेवलेलं बरं असतं. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी दूध कुठून आणि कसं घेते ते.
तर दूध घेण्यासाठी आम्हाला डेअरी किंवा दुकानावर जाण्याची गरज पडत नाही. दाखवते तुम्हाला कशा प्रकारे दूध घेते मी. तर मी माझ्या चुलत सासूकडनं दूध घेते. तसं आमच्या पण मळ्यात गायी होत्या, म्हणजे आहेत, पण त्या सध्या दूध देत नाही आहेत. इकडून तिकडून घेण्यापेक्षा चांगलं दूध भेटावं म्हणून, आणि आम्हाला गाईचंच दूध आवडतं, म्हशीचं दूध जास्त प्रेफर करत नाही. मग मी माझ्या चुलत सासूकडनंच दूध घेते. आणि 1 लिटर दूध आम्हाला 2 दिवस व्यवस्थित पुरतं. म्हणजे आज घेतलं तर उद्याचा दिवस सोडायचा आणि मग परवा घ्यायचं असं. आणि या नादात काय होतं ना, मी बऱ्याच वेळेला दूध घ्यायलाच विसरते. मग मला फोन येतो माझ्या सासूचा की दूध घे असं, कारण माझ्या लक्षात राहत नाही ते. रोज घेतलं तर तसं लक्षात तरी असतं की आपल्याला दूध घ्यायचं आहे आज. ठीक आहे, तर आत्ता एकीकडे दूध तापायला ठेवलं आहे आणि दुसरीकडे शेवगाच्या ज्या शेंगा आहेत त्या मला शिजायला टाकायच्या आहेत. तर तेवढं टाकल्या की मी पटकन अंघोळ वगैरे करेल, म्हणजे तोपर्यंत मग शेंगा पण शिजतील आणि मी लगोलग स्वयंपाकाला पण लागेल. आणि थोड्या वेळ शेंगा आपण शिजवून आणि त्या मुरल्या ना, म्हणजे गार झाल्या शेंगा, आणि मग पुन्हा भाजी करायला घेतली ना, मग त्यांना इतकी छान चव येते, भाजीलासुद्धा छान चव येते आणि शेंगांमध्ये पण छान चव राहते. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. माझा मसाल्याचा डब्बा पण धुण्यावर आलेला होता, तर हा पण मी आता धुवायला टाकलेला आहे. त्याच्यातलं सगळं सामान संपलं होतं, मी मुद्दाम भरत नव्हते त्याच्यामध्ये सामान. तर आता या शेंगा ज्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घेते 2-3 पाण्याने आणि त्यानंतर याला शिजायला ठेवून देते. सकाळी उठल्यापासून पाणी पिलेलं नव्हतं, पण म्हटलं आता पाणी पिऊया थोडंसं बसून, तहानही लागलेली होती. आणि या बॉटलमध्ये पाणी यामुळे पिते की 1-1 लिटरच्या अशा बॉटल भरून ठेवलेल्या असतात. तर त्यामुळे मला असं कळतं की मी किती वॉटर इनटेक झाला आहे माझा, म्हणजे मी किती पाणी घेतलेलं आहे असं त्यामुळे लक्षात येतं. आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न करते कमीत कमी 3 लिटर तरी पाणी पिण्याचा. माझ्या ChatGPTची लिमिट संपली होती फोटोज बनवण्याची, त्यामुळे यांचा फोन यूज करत होते. म्हटलं थोड्यासाठी कोण सबस्क्रिप्शन घेणार आहे. आत्ता अंघोळ झाली आहे माझी, काही कारणास्तव देवपूजा करायची नव्हती, तर पटकन भातही लावून घेतला आणि कणिकसुद्धा मळून घेतलं होतं. पण म्हटलं हे काय इतकं शेअर करायचं, तर कणिकमध्ये ऑइल लावलेलं नव्हतं, तर ते पुन्हा एकदा मळून घेतलं व्यवस्थित की मस्त मऊ होईल ते आणि छान चपात्या होतील. तर त्याच्यानंतर मी भाजीची तयारी करायला घेतली. तुमच्यासोबत पण त्याची रेसिपी शेअर करते मी. तर कांदा घ्यायचा आहे आपल्याला, एक मोठा आणि एक छोटा असा कांदा घ्यायचा किंवा एक मीडियम साईजचा छान कांदा घ्यायचा आणि तो गॅसवर डायरेक्ट भाजायला ठेवून द्यायचा. माझ्याकडे तुटलेला झारा होता, जो आपण याला वापरतो ना तळण वगैरे काढायला, तर त्याच्यावर मी भाजत असते नेहमी. तुम्ही कढईमध्ये पण त्याला हे करू शकतात, भाजून घेऊ शकतात, खोबरं कांदा वगैरे. मी इथे सगळ्यात आधी कांदा भाजून घेते, जेणेकरून खोबरं पटकन जाळ धरणार नाही, खोबरं नंतर भाजलं जाईल. तर आत्ता कांदा मोकळा व्हायला लागलेला आहे, पाकळ्या मोकळ्या होत आहेत त्याच्या. आणि अशा प्रकारे कांदा भाजला ना की त्याला भाजीला एक वेगळा फ्लेवर येतो, एक स्मोकी फ्लेवर येतो आणि छान लागते तशी भाजी कढईमध्ये हे करण्यापेक्षा. तर आता इथे पटकन कांदा भाजून घेऊया, त्याच्यानंतर आपल्याला लगेच इथे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे, तो आता आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. यामध्ये अद्रकचा तुकडा आणि लसूण पण घातलेला आहे, लसूणची पूर्ण एक कांडी लागेल. त्याच्यानंतर एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा, जसं म्हणजे तुमची फॅमिली आहे त्यावाईज घ्या, किती क्वांटिटीचं हवं आहे त्यानुसार खोबरं वापरा. तर हे बघा, खोबरं फार लवकर जळायला लागतं, त्यामुळे ते पटकन भाजून आणि लवकर काढायचं.
आणि लगेच ते मग दळायला घ्यायचं. म्हणजे थोडं गरम गरम असलं ना तर जास्त पाणी यूज करावं लागत नाही. फाईन हे होऊन जातं, म्हणजे व्यवस्थित ग्राइंड होऊन जातं. तर या प्रकारे आपल्याला व्यवस्थित सगळं दळून घ्यायचं आहे. आणि चला आता आपण भाजीलाही सुरुवात करूया. तर आपण ज्या शेवगाच्या शेंगा ठेवलेल्या होत्या ना, त्या आता गार झाल्या आहेत, त्या पाण्यासकट गार झालेल्या आहेत. तर आपण त्याला आता पुन्हा गरम करूया, कारण आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर आता गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यात ऑइल घालायचं आहे. तर काळी मसाल्याची जेव्हा आमटी असते ना, तेव्हा बऱ्यापैकी त्यामध्ये ऑइल जातं. तर त्याप्रमाणे ऑइल घ्यायचं, ते गरम होण्याची वाट बघायची आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित तडतडलं की त्यानंतर आपण त्यामध्ये बाजरीचं पीठ असतं ते 1.5 चमचे घातलं आहे मी. तुम्ही तुमच्याप्रमाणे घाला, तेवढा अंदाज येतो. तर त्याप्रमाणे घालायचं की तुम्हाला किती भाजी वाढवायची आहे. मी 2-3 जणांना पुरेल अशी भाजी बनवते आहे. सो त्यामध्ये मी 1.5 चमचे घातले आहे बाजरीचं पीठ. हे आपण नंतर पण घालवू शकतो तव्यावर भाजून, पण मी आत्ताच घालणं प्रेफर करते. तर ते व्यवस्थित लाल होऊ द्यायचं, ते अजिबात कच्चं राहू द्यायचं नाही. त्यानंतर आता आपण यामध्ये जे आपण वाटण केलेलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे. आणि आता हे वाटण आपण तोपर्यंत तळायचं जोपर्यंत त्याला वेगळं हे सुटत नाही, तेल सुटत नाही. कारण खोबरं आहे ना, खोबरं त्याचं एक वेगळं तेल सोडतं आणि तेच आपण बघायचं. जेव्हा त्याचं दाणेदार टेक्स्चर बाहेर येईल ह्या वाटणाचं, तेव्हा आपण यामध्ये आता बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत. हे बघा, आता इथे ते टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता मग आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर मसाले कोणकोणते, तर काळा मसाला ॲड करायचा आहे. जवळपास 2.5 चमचा मी काळा मसाला यूज केलेला आहे. अर्धा चमचा लाल मसाला आणि अर्धा चमच्याच्या आसपास हळद यूज केलेली आहे. तुमचे मसाले किती तिखट आहेत त्यावेळेस तुम्ही विचार करून टाकू शकता. तर हे व्यवस्थित आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. लगेच यामध्ये पाणी टाकायला जायचं नाही, कारण मसाले खूप कच्चे लागतील आणि भाजीला पण पाहिजे तशी चव येणार नाही. आता हे तसंच सोडून द्यायचं आणि थोड्या थोड्या वेळात चाळत राहायचं आहे आपण. तर त्याला एक तेल सुटेल आपोआप आणि मग समजायचं की आता हा मसाला रेडी झालेला आहे की आपण यात पाणी टाकू. पाणीसुद्धा गरम टाकायचं नाही, थोडंसं गारच पाणी घालायचं. अर्धा ग्लास गार पाणी सुरुवातीला घालायचं की त्यामुळे तेल टिकून राहतं भाजीचं आणि भाजीला चव पण खूप छान येते. गरम पाणी सुरुवातीलाच टाकायचं नाही. गरम पाणी बघू शकता तुम्ही, मी बाजूला ठेवलेलं आहे, हे नंतर घालायचं आहे आपल्याला. तर आता गॅस मंद करायचा आणि हे व्यवस्थित आपल्याला तळू द्यायचं, शिजवून घ्यायचा आहे हा मसाला, की त्यानेच मग नंतर भाजीला खूप चव येते. आत्ताच जर व्यवस्थित मसाला तळून घेतला तर भाजीला नंतर छान चव येत असते. तर बघा, आता हळूहळू ऑइल सुटायला लागलेलं आहे मसाल्यांना आणि हे बघा, आता प्रॉपर मसाला शिजलेला आहे आपला. आणि याच वेळी आता आपण पाणी यामध्ये ॲड करणार आहोत. तर आत्ता भाजीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि भाजी आत्ता आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायची आहे, आत्ता कमी गॅस ठेवायचा नाही. एक उकळ येण्याची वाट बघायची, व्यवस्थित मीठ टाकून चाळून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आणि हाय फ्लेमवर भाजी उकळू द्यायची. एकदा का अशी उकळ आली भाजीला की त्यानंतर जास्त वेळ मग हाय फ्लेमवर भाजी ठेवायची नाही. एक वेळा चाळून घ्यायचं आणि त्यानंतर मग मंद आचेवर भाजी ठेवायची. कारण जर आत्ता आपण जास्त आचवर भाजी ठेवली तर होईल असं की सगळी जी तरंग असते ती उडून जाते आणि भाजीला पाहिजे तसा छान कलर येत नाही. तर आता मी दुसऱ्या जो छोटा गॅस आहे त्यावर शिफ्ट करते आहे, छोट्या बर्नरवर. आणि आता मी पोळ्यांची इथे चपाती बनवण्याची तयारी करून घेते. तर अर्ध्या पोळ्या होत आल्या होत्या, तेवढ्यात भाजी पण व्यवस्थित झालेली होती. किती छान तिला हे आलेलं आहे बघा, तरंग आलेला आहे. आणि काळ्या मसाल्याच्या भाजीला तरंग असलं तरच ती भाजी छान लागते. त्यामुळे तेलाचा खूप पण विचार करायचा नाही की इतकं जास्त का वापरलं. लिमिटमध्ये वापरायचं, पण बऱ्यापैकी भाजी छान दिसली पाहिजे, लागली पाहिजे असं तेल वापरायचं. तर त्यानंतर आता पोळ्या झालेल्याच होत्या, मोजून शेवटची पोळी राहिली होती, तर तीसुद्धा पोळी पटकन करून घ्यायची. आणि मग त्यानंतर यांना चहा ठेवायचा आहे मला, मग तो चहा पण ठेवून घेईल. स्वयंपाक झाल्या झाल्या मी लगेच किचन ओटा आवरायला घेते. मी कधीच किचन ओट्यावर घाण पडू देत नाही.
यामुळे पुन्हा येऊन मग आपल्याला तेच काम दिसत नाही. जिथे उभं आहे ते काम लगेच करून घेतलं ना की मग कामाचं दडपण पण येत नाही. मग तुम्ही 2 फॅमिलीजच्या घरात राहा, 4 जणं असू द्या तुमच्या घरात, 10 जणं असू द्या, मग कंटाळा येत नाही. लागलीच ती भांडी लगेच काढायची, ती धुवायची आणि त्यानंतरच मग दुसऱ्या कामाला लागायचं. ही सवय आहे माझी, म्हणून जास्त काही पसारा होत नाही. कधी कधी होतो, कारण खूप दुसरं काही काम अर्जंट असलं तर मग पसारा होतो. पण मी प्रेफर करते की जे काम हाताला लागलेलं आहे ते आधी आवरायचं आणि मग बाकी सगळं करायचं. तर एकीकडे यांना चहा करून दिला होता. मी तर चहा घेत नाही, यांच्यापुरता चहा ठेवलेला होता. म्हटलं तो उकळत नाही तोपर्यंत आपण पाणी पिऊन घेऊया पुन्हा एकदा, कारण लिटरभर तरी पाणी या वेळेपर्यंत पूर्ण संपायला हवं असं माझं टार्गेट असतं. तर आता जवळपास 9 वाजलेले असतील. सो आता मी यांना चहा दिलेला आहे आणि त्यानंतर मग मी आता माझं आवरायला घेणार आहे. एकदा का हे घराबाहेर गेले की मग मी माझे बाकीचे कामं करायला घेते. कशी बनली? छान आहे, मस्त आहे, भारी. तर आता सगळं आवरून झालं. 11 वाजलेत आत्ता आणि हा माझा शार्प टाईम आहे जेवणाचा. थोडं सलाड घेतला आहे आणि ताट वाढून घेतलेलं आहे. खूप टेस्टी बनली होती भाजी. अशी भाजी नक्की करून बघा. मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली होती. तर चला मंडळी, आज पुरता एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.